येऊ दे पाऊस, वारा नाही, लागू देणार नाही आता फॉरेस्टला थारा. हाच निर्धार घेत आता आदिवासी बांधव पुन्हा एकदा संघर्षाच्या रस्त्यावर उतरले आहेत. पिढ्यानपिढ्या कसलेली वन जमीन, पण नावे अजूनही वन खात्याच्या ताब्यात. वन हक्कासाठी 13 डिसेंबर 2005 साली सरकारने वनाधिकारी कायदा लागू केला. आज त्याला 20 वर्ष उलटली तरी हजारो आदिवासींचे वन हक्क प्रलंबित आहेत. वन विभागाकडे हजारो दावे दाखल झालेले असूनही बहुतांश आदिवासी अजूनही हक्काच्या जमिनीसाठी धडपड करतायत. जे काही वनपट्टे मंजूर झाले आहेत त्याचे क्षेत्र केवळ 1 ते 2 गुंठ्यापुरते मर्यादित आहे. यामागे वन विभागाचा जाणीवपूर्वक हलगर्जीपणा असल्याचा आरोप लाल बावटा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने केलाय. या पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू यांनी हा कायदा आमच्या लढ्यामुळे अस्तित्वात आला, पण आजही अंमलबजावणी शून्य आहे. आता आम्ही ठरवलं आहे, जोपर्यंत वन अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही वन विभाग कार्यालयात बेमुदत बिरहाड आंदोलन करू असा इशारा दिलाय. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आलाय. बुधवारी दिनांक 25 जून रोजी सकाळी 11 वाजता बोईसर एसटी बस डेपो येथून संघटित होऊन आदिवासी बांधव वनक्षेत्रपाल कार्यालयावर चाल करू लागणार आहेत. डोंगर कपाऱ्यांमध्ये राहणारा आदिवासी आता मैदानात उतरलाय. त्याच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि अस्मितेसाठी. बेमुदत बिरहाड आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. वनाधिकारासाठी आपला लाल बावटा सातत्याने झगडत आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण ह्या भागातले वनाधिकाराच्या लढाईसाठी फार मोठा लढा उभा केला होता. बोईसरच्या फॉरेस्ट ऑफिसला आपण मोर्चा काढून संबंध फॉरेस्ट कार्यालय कोंडावलं होतं आणि त्यांना त्यावेळी आपल्या गावठी भाषेत कोंबड्याची भाषा त्यांना शिकवून दिली होती. त्यावेळी त्या लोकांनी ताबडतोब आपल्या पलाटाची GPS मोजणी केली, परंतु 2005चा 13 डिसेंबर 2005चा GPS नकाशा ऑनलाईन दिसत नसल्यामुळे पुन्हा शासनाने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्थळ पाहणी करा. त्या स्थळ पाहणी अजूनपर्यंत झालेली नाही. त्याचबरोबर आताच्या घडीला शासनाचा कायदा आहे 13 डिसेंबर 2005चा वनाधिकाराचा, की जेवढा जमीन त्यांच्या ताब्यात असेल त्यापैकी 10 एकर जमीन प्रत्येक फॉरेस्ट कसणाऱ्या पलाटधारकाला 10 एकरचा प्लॉट दिला पाहिजे. परंतु इथले RFO असतील, इथले फॉरेस्ट अधिकारी असतील, हे ज्यावेळी नमुना अ भरतात त्या नमुना अ मध्ये किमान 1 ते 2 गुंठ 100 चौरस वार इतकी जमीन फक्त दाखवतायत, लागवडी एवढे क्षेत्र. म्हणून आपल्याला जे काय वनपट्टा भेटतो त्या वनपट्ट्यावर खूप कमी क्षेत्र भेटते. मित्रांनो, वनाधिकाराचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. फक्त 100 चौरस वार म्हणजे 100 चौरस वार म्हणजे 1 गुंठा जमीन. 1 गुंठ्यात साधा आपल्या आदिवासी समाजाचं घर सुद्धा बसत नाही, तर त्याच्यात शेती काय करायची हा प्रश्न घेऊन आपण येत्या 25 जून बुधवार दिनांक 25 जून 2025 पासून बोईसरच्या फॉरेस्ट ऑफिसवर बेमुदत घेराव घालणार आहोत आणि बेमुदत मुक्कामी आंदोलन करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या आता भात पेरण्या होतीलच, त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात तयारी करा आणि बेमुदत आंदोलनासाठी सर्वांनी तयार राहा. येऊ द्या वारा नाही तर येऊ द्या पाऊस, पण फॉरेस्टला लागून द्यायचा नाही आपण थारा. त्याच्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात तयारी करा, आपापल्या भागामध्ये कळवा आणि जेवणाची, खाण्याची, पिण्याची संबंध तयारी घेऊन आपण तिथे आंदोलनात सामील व्हा. एवढंच बोलतो. इन्क्लाब जिंदाबाद. द पोलीस न्यूज, निलेश दांडेकर, डहाणू.